विजय प्रताप केनवडेकर परिवारातर्फे ही प्रेस घेत आहे। भारतीय जनता पार्टीच्या या प्रेसला काहीही संबंध नाही। जे कालचा विषय होता आणि जे काय माझ्या घरामध्ये ज्याप्रमाणे अनधिकृतपणे येऊन जे एक वेगळं वातावरण महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न जो केला गेला त्याच्या संदर्भातला असणारा खुलासा करणारा म्हणून मी इथे घेत आहे। माझं हे घर आम्हाला सावंतवाडीवरून मालवणात येऊन 80 वर्ष झाली। 80 वर्षातले 75 वर्ष ही आम्ही या ठिकाणी विजय फुटवेअर ही संस्था आस्थापना चालवत आमचा या ठिकाणी प्रामाणिक व्यवसाय आम्ही करत आहोत। माझं पूर्ण घर हे संघ परिवाराचं घर आहे आणि ह्या संघ परिवाराच्या घरामध्ये केनवडेकर परिवार ज्या ज्या ठिकाणी व्यवसाय करायला गेला, व्यवसायानिमित्त त्या गावामध्ये गेला, त्या ठिकाणी संघाचं प्रामाणिक काम करून समाजभिमुख काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। माझे 2 काका आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात होते, तो पण काळ आम्ही बघितलेला आहे। अज्ञातवासातला पण काळ ह्या परिवाराने पूर्णपणे बघितलेला आहे आणि अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी ठेवून मालवणामध्ये माझे वडील कैलासवासी प्रताप देवराम केनवडेकर यांनी ह्या ठिकाणी मालवणची केनवडेकरांच्या परिवारामार्फत पूर्णपणे सेवाच केलेली आहे आणि ही सेवा करत असताना माझ्या वडिलांचे असणाऱ्या पूर्णपणे संघ परिवारातले संबंध पाहता देशभरातील महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक स्वयंसेवक हे स्वतः ह्या ठिकाणी ह्या माझ्या निवासस्थानी राहून जेवून आदरातिथ्य करून गेलेले आहेत। ह्याच माझ्या घरात महाराष्ट्रभूषण बाबा पुरंदरे साहेब 3 वेळा या ठिकाणी येऊन निवास करून गेलेले आहेत। संभाजी भिडेंसारखं शिवप्रेमी, निनाद बेडेकर अशासारखे इतिहासप्रेमी ह्या ठिकाणी माझ्या ह्या निवासमध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर माझे वडील विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना कुठलाही जातीय लवलेश न ठेवता ह्या माझ्या घरामध्ये साधू संतांचे बऱ्याचशा जणांचे पाय ह्या माझ्या निवासस्थानी लागलेले आहेत आणि जो काय कालचा प्रकार झाला हा निंदनीय आहे। मी भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चापासून काम करतोय, प्रामाणिक काम आहे। मी संघानंतर मला भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्यापासून आज मितीपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा म्हणूनच कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहणार आहे आणि माझा परिवार हा पूर्ण एकरूप होऊनच सगळीकडे काम करत असतो। तुम्हाला सांगायचं झालं तर 1990 सालामध्ये भारतीय युवा मोर्चाचं मी काम करत होतो आणि ज्यावेळी माननीय नारायण राणे साहेब ज्यावेळी पहिली निवडणूक लढवत होती तेव्हा पण नारायण राणे साहेबांचा भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला प्रचार प्रमुख मीच तरुण वयात होतो। तेव्हापासूनच विजयाची नांदी आम्ही चालू केली। ज्यावेळी माझ्या ह्या बूथमध्ये ह्या शिवसैनिकांना आणि कुणालाही बूथ लावायची हिम्मत नव्हती तेव्हा माझा परिवार समाजविमुख होण्यासाठी या ठिकाणी इलेक्शनच्या वेळी कुठली निर्भीडपणे बूथ उभा करून त्या ठिकाणी टेबल लावून प्रचार करणारा माझा परिवार होता। प्रामाणिक दिलेले आदेश पाळणारा परिवार म्हणजे केनवडेकर परिवार होता। मग आम्ही काय चुकी केली? माझ्या घरामध्ये मी नव्हतो, माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती। माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता। या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले
बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत. नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले. इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूममध्ये पण गेले. आणि ह्या झाल्यानंतर मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो. साहेबांना विचारलं साहेब काय झालं? तर साहेबांनी मला बेडरूममध्ये नेऊन दाखवलं. हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे. म्हटलं साहेब हे माझ्या के बिल्डरच्या बिझनेसमधले पैसे आहेत. तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे. आणि ही ज्याप्रमाणे माझ्या खाली असता माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये येऊन गर्दी करायची, माझ्या चारही बाजूला येऊन सगळी पूर्णपणे ह्यांनी आपले कार्यकर्ते लावायचे वेगळ्या पद्धतीने बघणारे, आणि खाली खाली ज्याप्रमाणे राहून धिंगाणा घालायचा माझ्या प्रिमायसेसमध्ये, ज्या पहिल्या मजल्यावर येणाऱ्या पायरीमध्ये आहे त्या प्रिमायसेसमध्ये येऊन दहशतीचं वातावरण करायचं. कोण ओळखीचा नाही त्यांना घेऊन कॅमेरे घेऊन माझ्या घरामध्ये फिरायचं. किती योग्य आहे हो? किती योग्य आहे ते मला सांगावं. लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आणि ह्या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं. ते काय चुकीचं केलं का काम? आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं. साहेब मी काय राजकारणावर जगणारा किंवा टक्केवारीवर जगणारा किंवा ह्यांच्या शासकीय ठेकेदार मी नव्हे. मी माझ्या आयुष्यात 1990 सालापासून आजपर्यंत एक तरी ठेका घेतला किंवा ह्यांच्या कमिशन मध्ये आहे तर कोणी ते सिद्ध करून दाखवावं. माझं विजय फुटे दुकान आहे, विजय शूज म्हणून माझी दुसरी हे आस्थापना आहे, विनंती एंटरप्राइजेस म्हणून आस्थापना आहे. 3 वर्षापूर्वी मी के बिल्डर म्हणून माझी आस्थापना चालू केली मी आणि माझ्या नातेवाईकांनी. त्याच्यामध्ये माझं 7 मजली टॉवर माझा उभा होतोय तिकडे. आणि ह्या काम करत असताना एवढ्या कन्स्ट्रक्शनमध्ये करत असताना माझ्याकडे एवढी थोडी रक्कम मला ठेवणे आवश्यक. हातावर मोलमजुरी करणाऱ्या काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात. मी ते सिद्ध करून 100% दाखवीन. माझा भाऊ माझी वहिनी अंबिका कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालवते. आम्ही 12 दिवसातले 12 तास हे आम्ही कष्टकरी म्हणून काम करतो आणि ह्याच्यावर अशा प्रकारे माझ्यावर करावं हे किती निंदनीय आहे ते तुम्ही मला सांगा. माझं पूर्णपणे घर दहशती खाली आहे. आज मी सांगतो रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत. मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं. नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला. आशिष शेलारांसारखी माणसं आहेत. महाराष्ट्र भाजपचे कितीतरी मंत्री आहेत, त्याचबरोबर सर्व पक्षीय वैभव नाईक असून दे, दुसरे मंत्री असून दे, विनायक राऊत असून दे, माझ्या घरी येऊन चहा पाणी करून जात होते. कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता. पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं. माझी आई वयोवृद्ध 85 वय आहे, तिचं पाय चालता येत नाही, रात्री पडण्यापर्यंत पाळी आली. माझी दोन्ही माझी बायको वहिनी माझी भीती खाली आहे. हे सगळेजण आतमध्ये घुसल्यानंतर माझा पुतण्या सैरभैर होऊन कुठे रस्त्यावर फिरत होता, अर्धा तास मिळत नव्हता. हीच आम्ही केलेली समाजसेवेचं हेच आम्हाला उदाहरण मिळालं का? माझा प्रश्न आहे. माझं नितेश राणेंनी हे केलं, नितेश राणेंनी माझं सांत्वन केलं, नितेश राणेंनी येऊन आम्हाला आधार दिला. मी त्यांचा शतशः आभारी आहे. आज मी खरोखर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष असतील माझे मित्र आशिष पेडणेकर, असे जे काही दिग्गज म्हणजे जवळजवळ 40 ते 45 उद्योजकांनी मला आज सांत्वनाचा फोन केला. विजय आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. माझ्यासाठी मुंबई पुण्यावरून लोक येत आहेत. कशासाठी येतात तर माझ्यावर प्रेम असल्यामुळे येतात. मी आयुष्यात काही ना काही समाज उपयोगी काम केलं म्हणून येतात. काय असं माझ्याबरोबर करावं? मालवणातली लोक हळवळली. जाताना दुकानात मी 9 वाजता जातो, तर 10:30 वाजता दुकानात जाऊन पोचलो. थांबतो तो मला विचारतो, विजू
तू एवढा काम केलं त्याचा तुका प्रायश्चित गावला काय? ही सर्वसामान्याची भूमिका. राजकारण 2 तारखेला संपेल, पण पुढची वर्ष काढायची आहेत आम्ही पण आहोत. आणि एवढं दहशतीमध्ये राहून काम करणे, याच्यानंतरही असा परिवार कुठला तरी काम करेल असं मला वाटत नाही. किती दहशतीखाली राहायचं आम्ही. आणि निलेश राणे साहेबांचा मला कुठलाही आक्षेप नाही. निलेश राणे साहेबांकडे माझा फोन नंबर आहे. नसेल फोन नंबर, डिलीट केला असेल माझा फोन नंबर, तर त्यांच्या सहकार्यांकडे 100% फोन आहे. त्यांनी जरी मला फोन करून सांगितलं असतं, विजय तुझ्या घरात मला असं असं संशयास्पद वाटतं, मला तुझ्या घराची पूर्णपणे तलाशी घ्यायची आहे, मी आनंदाने साहेबांना वरती आणून त्यांची तलाशी करायला दिली असती. अजूनही काही कॅमेरे लागलेले आहेत. अजूनही पोलिसांना मी आवाहन करतो, या आणि माझं घर पूर्णपणे चाळून बघा, माझे व्यवहार बघा, पण असं मला दहशतीखाली माझ्या केनवडेकर परिवाराला ठेवू नका, हीच माझी नम्र विनंती आहे. त्याच्यासाठी आज मी परिवार म्हणून आपल्याकडे म्हणणं मांडलेलं आहे. हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. मला ह्या माझ्या म्हणण्याला भारतीय जनता पार्टीने मला याच्यामध्ये कोणीही सांगितलंय, कुणाच्या दबावाखाली येऊन मी ही प्रेस देत नाही आहे. आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. तुमचे जे पैसे मिळाले हे नेमके कुठच्या व्यवसायात? माझे बिल्डरचा व्यवसाय आहे. के बिल्डर्स अँड डेव्हलपर म्हणून माझी फर्म आहे. आणि ह्या फर्ममध्ये 7 मजली टॉवरचं माझं पिंपळपाराच्या बाजूला माझं काम चालू आहे. त्याची पार्टनर ही माझी मिसेस वेदिका केनवडेकर स्वतः आहे. त्याच्यामध्ये आम्ही रेराला रजिस्ट्रेशन टाकलेलं आहे. फर्मचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. GSTचा नंबर आम्ही घेतलेला आहे. आमच्या अकाउंटवरनं आम्ही पैसे शिफ्टिंग केलेले आहे. आणि जवळजवळ माझं टॉवरचं 50 ते 50% काम माझं पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं मी काम करतोय. आणि रोज माझ्याकडे येणारा कार्पेंटर असेल, आतला सेंटरिंगवाला असेल, ह्याला मला चेकने आणि पैसे देता येत नाहीत. आणि मला जे दिले पैसे ते माझ्या नातेवाईकांनी आणि मित्रांनीच मला दिलेले आहेत पैसे. माझ्याकडे त्याचे सगळे खबरदारी आहेत. मी सांगाल, मला सांगतील त्या ठिकाणी मी माझे पुरावे सादर 100% करणार. आणि मी पहिल्यापासून सांगतोय, आमदार साहेबांनी विचारल्यापासून सांगतोय, माझे के बिल्डरचे पैसे आहेत. या संदर्भात मला त्यांनी पण विचारलं, त्याचा तुम्ही खुलासा करणार का? 100% करणार खुलासा. तुमची आता पुढची भूमिका काय असेल या संपूर्ण या प्रकरणात? असून दे, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीचं जोमाने काम करणार. मी कुणाला भीक घालणार नाही. माझ्यावर किती दबावाना आणि कितीही करा, ह्याच्यात माझं भलं वाईट झालं तरी मला काय नाही. मी भाजपला समर्पित म्हणूनच राहून काम करणार. मी पक्ष बदलू आणि स्वार्थी नाही. मला खूप प्रबोधनं आली, पण मी कधी स्वार्थ ठेवून भारतीय जनता पार्टी सोडली नाही. मी कष्ट म्हणजे आयुष्यातले कष्ट काढले. आणि तुम्हाला सांगतो, मी केंद्रातल्या जे प्रमुख पदावर होते माननीय सुरेश प्रभू साहेबांबरोबर 30 वर्ष एकनिष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्या 15 ते 16 सामाजिक कामामध्ये हिरिरीने मी भाग घेतलेला आहे. बचत गटाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाळं उभं करण्याचा माझा मोलाचा वाटा आहे. सुरेश प्रभूंनी त्यावेळी मला साथ दिली, त्याच्यामुळे मी हे करू शकलो. आणि ह्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, सामाजिक कारकिर्दीमध्ये माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा किंवा कोणाचे 5 पैसे घेतले म्हणून सांगायची टाप नाही. आणि हे सांगतात ना, दत्ता सामंतांनी सांगतात ना हे ते, आणि कोणी सांगून दे, वैभव नाईकांनी सांगितलं ना, आव्हान आहे माझं, मी कुणाला पैसे दिले असं सांगायचं पुराव्यासहित मला सिद्ध करून दाखवा. राजकारणातनं संन्यास घेतो मी. आणि माझं राजकारणावरून ह्यांच्यासारखं पोट माझं चालत नाही. मी 12 तास कष्ट करतो आणि मी खातोय. मी ह्यांच्या कमिशनातले पैसे किंवा अनधिकृत धंदे करून मी काही खात नाही. घेणार मी लिगली ॲक्शन. अनधिकृतपणे माझ्या प्रिमायसेमध्ये मी घेणार. आणि मी काय ते होऊन दे, माझं काय होईल, माझं बलिदान जाईल. पण माझ्या 75 वर्षाच्या तपश्चर्येला तडा लावलेला आहे. माझाच नव्हे, माझ्या वडिलांनी जी तपश्चर्या केली
रक्ताचं पाणी करून जे उभं केलं त्याला तडा दिलेला आहे. माझा राणे साहेबांवर राग नाही, मला निलेश राणे साहेबांचा पण वैयक्तिक राग नाही, पण त्याच्या कृतीचा मला राग आहे. माझ्यावर झालं, दुसऱ्यावर असं झालं तर काय परिस्थिती येईल? मी निभवणार आहे, मी निभवून नेणार, कारण मी प्रामाणिक आहे आणि नेणार मी निभव. आणि वाटत असेल विजय केनवडेकर हलक्यात आहे, किती ते हलक्यात आहे, मी उजडच आहे, मी मनाने जड आहे आणि पचवणारा नाही विजय केनवडेकर. जरी व्हाईट कॉलरवाला दिसला ना, मी कोकण रेल्वेच्या महामंडळावर होतो, खासदारांनी गाजवली नाही, कोकण रेल्वेची समिती गाजवली, सल्लागार समिती गाजवली. नारायण राणेंनी मला संधी दिली, MSMEच्या राष्ट्रीय बोर्डवर मला नेलं, सल्लागार समितीवर नेलं. काय केलं? 578 जणांना मी रोजगार उपलब्ध करून दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात. राणे साहेबांनी जे जे उपक्रम दिले MSMEचे, भारतातले सगळे उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्याचा राणे साहेबांच्या आशीर्वादाने मी सगळे उपक्रम राबवून दिले. आणि त्याचबरोबर ज्या संध्या होत्या खादी ग्रामोद्योगच्या, त्या लोकांसाठी मी उपलब्ध करून दिल्या. राणे साहेबांनी कधी नाही म्हटलं विजू आला आमचा, त्याच्या काम केलंच पाहिजे, विजू माझा नेता आहे म्हणून सांगत राणे साहेब. एवढा माझ्यावर राणे साहेबांचा विश्वास होता. निलेश राणे साहेबांचा पण माझ्यावर पूर्णपणे विश्वास होता. कधी मला निलेश राणे अपशब्द कधी बोलले नाही, कधी काही केलं नाही. मला काही गोष्टी मी सांगितल्या, हे साहेब मला हे खटकतं, ह्याच्यावर काढलं पाहिजे, मोठ्या भावाप्रमाणे आपण काम करू, असं सांगणारे निलेश राणे मी बघितले. पण हे अशा प्रकारचं राजकारण करून माझ्या परिवाराचं खच्चीकरण करायला मी म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तयार नाही. आणि हे खच्चीकरण माझं केलं. 75 वर्षाच्या तपश्चर्येवर माझी घातली आहे, पूर्णपणे घाला घातलाय, माझ्या वडिलांच्या कामावरती घाला घातलाय. त्याच्यामुळे मी आहे, मी भारतीय जनता पार्टी सोडणार नाही, मरेस्तोवर सोडणार नाही, कमळ लावूनच फिरणार. काय ते करा, माझं काय ते करा तुम्ही. आणि करून दे, माझ्या धंद्या बिंद्यामध्ये आडच येऊन दे. माझ्याकडे पण विजय केनवडेकडे पण सगळ्यांच्या कुंडल्या आहेत. मी वाळूचं आंदोलन 4 कार्यकर्त्यांना घेऊन अंगावर घेतलेलं आहे, तेवढाच पक्का विजय केनवडेकर आहे, मी सोडणार नाही. तुमची जी रक्कम पकडली त्या संदर्भात निवडणूक आयोग किंवा पोलीस किंवा निवडणूक निर्वाचन अधिकारी याने तुम्हाला काय पत्र दिले वगैरे? मला पत्र, आमची रक्कम घेतली म्हणून आम्हाला त्यांनी ह्याच्यामध्ये 20 लाख रुपये मिळाले म्हणून आमच्याकडून आम्हाला त्यांनी दिलं, ही आम्ही रक्कम आमच्या ट्रेझरीकडे जमा करणं. सर, या ठिकाणी आमदार साहेब आले, तक्रार झाली तर कुठे तक्रार करायची असते? तर पैसे देताना घेताना मिळाले तर निवडणुकीत तक्रार. मी पैसे दिले की मी उमेदवार आहे? मी उमेदवार आहे का? मी उमेदवार नाही. मी यांच्या प्रचार यंत्रणेने कुठलं प्रमुख पद घेऊन नाचतोय का? नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. मी उमेदवार आहे, माझ्याकडे पैसे ठेवलेत, मी ते वाटतो. म्हणजे रवींद्र चव्हाणांचा मी चांगला आहे म्हणून माझ्यावर कारवाई करा, हे कसलं? रवींद्र चव्हाणांचा चांगले संबंध गणेश कुशेंचे आहेत म्हणून गणेश कुशेंच्या वार्डात हे द्यायचं, त्यांना त्रास द्यायचा, लोकांना ते पैशाची प्रबोधनं देतात, ही चालतात. आणि उगाच आमच्यावर खोटे आरोप करायचे. ह्या पत्राला तुम्ही उत्तर दिले काय? ना, माझ्याकडे उत्तर कोणी मागितलेलं नाही. मला ज्यावेळी उत्तर द्यायला लावतील तेव्हा माझा कायदेशीर सल्लागार घेऊन मी त्याच्यावर उत्तर देईन 100%. तुम्ही मगाशी म्हटलात की माझा निलेश राणेंवर वैयक्तिक रागवण्याच्या कृतीचा मी निषेध करतो किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला आक्षेप आहे, म्हणजे संबंध देखील चांगला असतो म्हटलं आहे. तर हे का झालं किंवा का केलं गेलं किंवा मलाच माहिती नाही ना, म्हणूनच मी प्रेस घेतली. सर, मला माहितीच नाही ना हे काय. कोणी असू शकत असतील यांचे कान फुकणारे काय थोडे जण आहेत. आम्ही त्यांच्याच पक्षात काढले 6 वर्ष. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, त्याच्यामुळे त्यांचे कान कोण फुकणारे आहेत आणि कोण आहेत ना हे मला परिपूर्ण माहित आहे.
धन्यवाद.